ओडिशामधील चिलिका लेक भारतातील सर्वात मोठं खाऱ्या पाण्याचं सरोवर निसर्गप्रेमींसाठी एक स्वर्गच आहे. हे सरोवर केवळ सुंदरच नाही तर इथे हजारो स्थलांतरित पक्षी दरवर्षी येतात, ज्यामुळे हे ठिकाण अधिकच खास बनतं. या सरोवराच्या मध्यभागी असलेले राजहंस इसलँड म्हणजे शांतता, स्वच्छ वाळू आणि अथांग समुद्राचा संगमच होय. एकदम स्वर्गीय अनुभव. बोट राईड करताना दिसणाऱ्या डॉल्फिन्स, समुद्राचा निळा रंग आणि आजूबाजूचा निसर्ग प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात कैद करण्यासारखा असतो. जर तुम्हाला निसर्ग, शांतता आणि एक वेगळा अनुभव हवा असेल तर चिलिका लेक आणि राजहंस इसलँड नक्कीच तुमच्या लिस्टमध्ये असायलाच पाहिजे. चला तर मग आजच्या या व्लॉगमध्ये अनुभवूया अप्रतिम ठिकाणाचा प्रवास. मित्रांनो, आता आगल्या वेगळ्या ठिकाणी आलेलो आहे. म्हणजे काय आला, दर्शन तर नाही भेटला करायला आम्हाला. आता आलो इथं डॉल्फिन बघायला. सातपाडा डॉल्फिन बोट असोसिएशन. म्हणजे आता आम्ही बोटमध्ये जाऊ डॉल्फिन बघायला. आता बघू नक्की डॉल्फिन दाखवता तर कुठलं मासं दाखवता. राख्या डॉल्फिन बघायला भेटेल का? नरेश मामाला बघितलं म्हणजे डॉल्फिन बघण्यासारखंच आहे. कुठे नरेश मामा? चला तर बघू आपल्या नशिबात डॉल्फिन तरी आहेत की नाही ते समजेल आता. आणि नरेश मामाला जसं ए राम सिंग, उसकी तरह चला बे सफरी लोग. बोलना बोलना बोलना. अरे एक बार बोलते सही दोस्त. सफरी लोग हाँ इधर आता है और साइड में इसमें ये वाला सफरी लोग तो अभी हम दिख रहा है उनमें. चलो अभी इधर थोड़ा नारियल पानी पीते. मूसाला मेरे को कोई बोला ना काट डालेगा. कौन डालेगा इंडिया के लिए कुछ बोला ना. आता आपण चाललोय डॉल्फिन बघायला, म्हणजे चिलिका लेकला आलोय आपण. तर इथं तिकिटांचा काय विषय आहे? तिकीट भरपूर महाग आहेत. तिकीट पर पर्सन पाठी माझं 5,000 रुपये 5,300 रुपये तिकीट आहे. पर पर्सन नाही झाला, पर पर्सन पर किती? पर्सन 5,300 रुपये. कसा काय रे? नाही 1,010 रुपये, सॉरी 1,010 रुपये. आणि एक बोटला 5,300 हा. रुपये तिकीट आहे. जीपे कॅशने घ्यायचं असेल तर 2% ते घेतात 15,000 रुपये. म्हणजे तुम्ही 10,000 रुपये घ्याल तर 10,000चे 2% म्हणजे 200 रुपये तुम्हाला जीपेच्या पाठी तुम्हाला एक्स्ट्रा पाठवायला लागतील त्यांना. असं बरंचसं आहे इथं स्कॅम. पण बघू आता चिलिका लेक आलो 2-3 तासाचे असेल तर बघू कशी मजा येते ते. मध्ये आपण 3 तास बोटिंग करणार आहोत. तिथं आपल्याला डॉल्फिन, मासे, सशे सशे. सशे नाही बिबट्या, हत्ती हा. असं पाण्यात जे काय भेटणार प्राणी आहे. असेल ते बघू आपण. तसे आपल्याकडे पण बरीच प्राणी आहेत बघायचे. हे बघ एक, हे बघ एक प्राणी. हे अजून बरेचसे प्राणी आहेत आणि इथे पण प्राणी आहेत. हे बघा, असे विचित्र प्राणी पण तुम्हाला बघायला भेटतील. 50 रुपयाचा नारळ पाणी घेतील ना, आवरा गोंगाट नाही यांचा. So guys, we are going to for boating and our members are going for just walking some शेता की बाजूंशा. what do you think about this place, Sujit? Hey यो फॉरेनर वाटतो. तर मित्रांनो बघा, इथं सर्व बोटी लागलेल्या आहेत आणि आपले लोक चालले नशी मस्तपैकी बोटिंगला. आणि आपण बघा आज आगला वेगळा कपडा घातला आपण पहिल्यांदा असा. आपल्या भावासांची चॉईस बाकी आणि सूर्याची, म्हणून आता का मी कवाच कपडा स्वतःच्या चॉईसने घेत नाही. आपली चॉईसला 2 माणसं आहेत मस्त, तेच घेतात. बदक मंद बदक. हे मावशी आहे तुझ्यावर का मंद बदक. ही आहे आपली बोट आणि या बोटीत आपण आता 3 ते 4 तास मस्त मजा करणार आहे. नाही का रे मामा? मामा मजा येईल का नाही? पत्ती आणायला पाहिजे होती. तू एका पत्ती केला आली इथं. एवढे 5,000 दिले तुझ्या पत्ती केला का? समजायला पण नाही, समजत पण नाही रे मामा तुला. अरे मामाला ओळखतात माहिती का सर्व पोरं. तुझी एक साईडला बस. इकडे नाही. हे बघा अशी बोट आहे आपली. ओय अरे येण्याचा बाजार. अरे तुम्ही त्या आयलंडला उतरले. आता जाम मजा येणार आहे. बघू ड्रायव्हर कोणी लक्ष द्यायला पाहिजे.
शांत वाला ये हा आला 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 दिसला भाई दिसला येईल थांबा Where is the dolphin? Where is the dolphin? कुठे गेला रे? हा आता आला क्लिअर. मित्रांनो पहिल्यांदा प्रत्यक्षात असा डॉल्फिन बघितला आम्ही. जास्त वरती उडी नाही मारली पण बघितला, जाम बरा वाटला. डॉल्फिन बघितला का मामा? उडी मारायला पाहिजे होती ना फक्त. हा नक्की घ्या का बॉटल दाखवतोय. त्यावर भारी वाटलं. आता बघू आता परत डॉल्फिन दाखवायला नेतो आम्हाला का रिटर्न नेतो. ॲक्च्युली आमची जर्नी तर 3 तासाची, आताचे 1 तास झाले. बघू आता कसं काय पुढं. बोर्ड बघा किती भारी वाटतं आपली. बाबा ही बोर्ड बघा कशी मोठी व गाड्या पण. रे बघा कसं डेंजरस चिंबोऱ्या, लाल चिंबोऱ्या बघा. लागल विषय आता लागल हो. पहिल्यांदा बघता विषारी चिंबोऱ्या. काय रे मामा? मामा हे खाल्ल्या तर विषारी चिंबोऱ्या. अरे मामा विषारी चिंबोऱ्या खाल्ल्या तर काय नाही म्हणा, शिजवून खाल्ले ते काय ते विषारी म्हणजे त्या नखामध्ये विषय का? पॅकेज मध्ये आपल्या आपला पॅकेज मध्ये इसका अंदर है. अरे असतात वरून घेतले मी मोठी घेतले विकत काढून घेतले शिपल्यातलं. हे बघा काढून घेतले सगळ्यांना या शिपल्यातून असा मोठी बाहेर आलेला आहे. बघू शकता तुम्ही. या बरं पहिल्यांदा काय बघू जडबं किती हो? भारी ते जाम भारी. आता ओझे आहेत कसं आहेत का माहीत यांनाच माहीत. उकडायचे आतला जर काढायचं फ्राय करायचं त्याच्यात बरोबर शिपल्याचं सोरल खाली बनतं ना, ठीक आहे फक्त ते जुळलं असं वाटतं. खालच्या बॉटमला असतो बॉटम. आजीव बघ, आजीव बघ. देखिए पहले देख लीजिए कैसे रहती है, हां जैसे माँ के कोख से रहती है. आयुष्यात कलर बघ कलर त्याचा. आलेला आहे, ते पोटात बनलेला आहे. कलर बघा त्याचा. मोती नहीं बाबा, मोती नाही आहे ये तो स्टोन खाली- होता है बाबा, जेम तो पण स्टोन. शिंपलाच एक प्रकारचा आहे. तो खालच्या साईडचा शिंपला आहे. हां बरोबर. छान देखा तो साफ कर देता हूँ. नजर पहले धूप में देखिए, बाद में देखिए. छान आहे. जो भी साइड में देखोगे सेवेंस कलर. क्या किंमत है इसका? 3200 का. लेकिन इसी चीज ज्वेलरी शॉप में मैक्सिमम आपको 7-8-10 हजार से शुरू होते हैं. कैरेट के हिसाब से और के हिसाब से. छान आहे. खरंच पडेल नॅचरल. नीट पकड. उन्हात रॅकेट याचा यूज काय आहे पण? फक्त देखावा. ये बाबा कोई राशि वाला चीज नहीं है. हां. राशि वाला नहीं होते. जो राशि वाला होते ना, जो खान में पाहिजे घेतला असता पण ते बदावरी झाले. समुद्र में होते हैं. और 3000 राशि वाला चीज नहीं. फायदा क्या है? छान. फायदा क्या है? हाई प्रोटेक्टिव हैप्पीनेस फुल. पिकनिकचा बर्थडे तर 3000 आहे आपला. हाई प्रोटेक्टिव. फायनली आम्ही उतरलो बोटीतून. उतरायचं कारण की आम्ही आलोय आयलंडला. आणि कुठला आयलंड आहे त्याचं नाव नाही माहिती. राजहंस नाव आहे त्याचं. तोडेंगे पाय मगर लंगडा के चलेंगे. चला आता बघूया आयलंडवर काय आहे ते. आयलंडवर आम्ही बोट घेऊन उतरलो मस्तपैकी.
आणि आता आम्ही आयलंडवर आतमध्ये चालल्या, म्हणजे हे टोकावर चालल्या ते टोकावर डायरेक्ट. बीचवर. आणि तुम्हाला व्ह्यू दाखवता, व्ह्यू बघा फक्त एकदम सावली कशी आहे. चला रे पोरांना पुढं, तुम्हाला व्ह्यू दाखवता, म्हणजे पोरांना चालू दे जरा पुढं. हे बघा झाडा बघा कशी आहेत. आणि तुम्हाला अशा प्रकारे तिकडे बहुतेक आम्हाला असा आवाज येतो की समुद्रासारखा आवाज येतोय. समुद्रच आहे आयलंड, त्यालाच बोलता भाई, चारही साईडने समुद्र म्हणजे. मग तेच नाही, आम्हाला आवाज इथपर्यंत येतोय. तिथे गेल्यावर बघू की समुद्र आहे की खाडी येते. त्याच्यामुळे ते तुम्हाला आम्ही पहिले सांगू नाही शकत की तिथे समुद्र आहे. खाडी आहे, खाडी आहे की खाडे आहे ते पुढे गेले होते. खाडे पण आहे आमच्याकडे, तसं नाही. खाडे गेला गेला तू रे मामा आणायला पाठवलं, तू घेऊन ये म्हटलं तर. भाई खाड्यांनाचा नाद नाही करायचा, कोणाचा पण नाद करा पण खाड्यांनाचा नाद नाही करायचा. तुम्हाला हवाले विक्रांत साहेब. साहेब नको बोलू, आता तो रिटायर व्हायला आला, त्याला रिटायर व्हायला आला तेव्हा साहेब बोलून काय फायदा. त्याला कंपनी रिटायर करायला लावलं होतं मला. भाई कुठे घालू आला, काही फायदा झाला तुझा? यूनिलैब है भाई, अच्छा अच्छा का हिसाब होता है यहाँ पे. नाही नाही, त्यांना डोकं वरचं तुम्हाला दाखवता आता काहीतरी दाखवता, काहीतरी आले बघण्यासारखा. या टोकावरून त्या टोकावर चालत आल्या. चिकन बघ खराब चला 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 पटापट चला, पब्लिकला पण आपले व्ह्यू दाखवायचे. ये देखो गाइस, हे इथे समुद्र आहे प्रॉपर, तेच बोलतोय ना. ही खाडी आहे. लाटा येत होत्या. तुम्ही इकडे आलाच नव्हता. इथं आलोय आम्ही, थांबलो तुमच्या. मग एवढा वेळ काय करत होता? येऊन जाणार होतो. हे ऐकतेच का लोकं? आता आलं का? ईस्ट साइड खाडी, ईस्ट साइड समुद्र, भारी वाटतंय. तिथला कसा मिक्सअप पाणी बघला असेल तुम्ही, इथं एकदम मस्त मस्त नीला क्षार पाणी आहे. इथं काय आहे रे? आम्ही आलो या आयलँडवर आणि बघू शकता किती भारी वातावरण आहे. हे बघा मस्तपैकी ऊन आहे. आणि आम्ही पहिला क्लायमेट चांगला होता तर पहिला फोटो काढून घेतला, मस्त छाटे बिटे काढून फोटो काढले मस्त. पण एक गोष्ट चुकीची वाटली, तर चुकीची वाटली म्हणजे कासव बघा, इथे कासव मेले, कसला मोठा कासव मेले बघा. जाम बेकार झालं ते का हे कावलं नंतर. चला तर मग जाऊ आता आपण डायरेक्ट आपल्या परतीच्या प्रवासाला. आता तर आम्ही मस्त व्ह्यूज एन्जॉय केले तिथं, जाम भारी. एक नंबर व्ह्यू येतं मित्रांनो. तर आपली बोटिंग कंप्लीट झाली. होय होय ऐका, बोटिंग कशी वाटली तुम्हाला? मजा आली ना भाई? जाम मोती बिती घेतले, शांत बसायचं माहित आहे ना. चला 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 चला, भूक लागले लवकर. याच्यापेक्षा जास्त मलाच जास्त भूक लागली. हवा जेवता असा झाला. इमानदारी